नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दुष्यंतची गाडी चिखलात अडकल्यानंतर ती बाहेर कशी काढावी म्हणून त्याला प्रश्न पडलेला असताना त्यांनी मदतीसाठी वाल्या काकांना हाक मारली. तेव्हा त्याच बैलगाडीत तिथे कृष्णाई असते. मग कृष्णा मदत करायचं ठरवते आणि खाली उतरते. खाली उतरल्यावरती ती पुन्हा एकदा त्याला आठवण करून देते, चिखलात पाय भरवल्याशिवाय तुमची मदत करता येणार नाही, तेव्हा चिखलात उतरावंच लागेल. त्यामुळे चिखलाचा एवढा अपमान करू नका. मातीशिवाय ह्या जगात काहीच नाही. आपली मातीच आपल्याला 2 दाणे देते, तेव्हा आपण खातो. हे सगळं लेक्चर ऐकल्यानंतर दुष्यंतला फार चिडचिड होते आणि त्याच वेळेला मग कृष्णा त्याला चिडवायला जाते की तुम्ही इतकी महागाची गाडी घेतली पण तुमच्या गाडीचा काही उपयोग नाही, बंद पडलीच. तुमच्यापेक्षा आमची गाडी सगळ्यात भारी आहे, कुठेही चालते, कुठेही अडकतही नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीवर उत्तर द्यायचंच नाही असं दुष्यंत ठरवतो आणि फक्त नॉनसेन्स असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि जाताना पुन्हा एकदा तो गाडीच्या टायरचा चिखल आपल्या कृष्णाच्या अंगावरती उडवतो. कृष्णाचा संताप होतो. बुंगाट पाहुणं तू पुन्हा ये, तुझ्याकडे आता मी पाहतेस, तुला मी सोडणार नाही. आणि तू माझ्या अंगावर चिखल उडवलास ना, मीही तुला सोडणार नाही. तुझी गाडी पुढच्या वेळेला पंक्चर करते म्हणजे करतेच. इकडे आपली पूजा भान हरवून फक्त आणि फक्त दुष्यंतच्या स्वप्नात रंगलेली असताना तिची कलिग्स धावत येते आणि सांगते, अगं डी आला आहे, चला आपल्याला बर्थडे तयारी करायची आहे. तेव्हा ती सगळ्या स्टाफला पुन्हा एकदा आठवण करून देते, डी फक्त माझ्यासाठी आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याला दुष्यंतच म्हणायचं आणि ते मी दिलेलं प्रेमाचं नाव आहे, त्यामुळे कोणी त्याला डी म्हणायचं नाही, फक्त मीच म्हणू शकते डी. आणि तो आल्यानंतर सगळेजण त्याला सरप्राईज देण्यासाठी तयार होतात. त्याची एंट्री होते. सगळे लपून बसतात. तो जेव्हा येतो तेव्हा समोर कोणीही नसतं, फक्त पूजा उभी असते. आणि पूजा मुद्दाम रोबोटला पाय अडकवण्यासाठी तिथे पाठवते आणि त्याला अडखळून आपला दुष्यंत पडणार त्याच क्षणाला पूजा त्याला सावरते आणि तो तिच्या डोळ्यात एकटक पाहत असतो. आणि आजूबाजूनी मग बाकीचे कलिग्स येतात त्याला बर्थडे विश करण्यासाठी. बड्डे बंपरही फोडतात. खूप छान सरप्राईज दुष्यंतला सगळ्यांनी दिलं. त्याचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सगळेजण आतुर असतात. आणि पूजा त्याला म्हणते, किती तुला फोन केले, त्याचा एकही रिप्लाय आला नाही, मेसेजेस केले, त्याचाही रिप्लाय नाही. तेव्हा तो म्हणतो, ते सगळं बाजूला राहू दे, ते गावातलं काहीच मला आठवायचं नाही, आपण फक्त बड्डे सेलिब्रेट करूया असं म्हणत केक कापतो. मग तो केक पूजा त्याला भरवते. छान प्रकारे बड्डे सेलिब्रेशन पूजा दुष्यंतसोबत करते. दुष्यंतलाही खूप छान वाटतं. सगळ्यांना तो पार्टी द्यायला संध्याकाळी तयार असतो. आणि पुढे जाऊन असंही पाहायला मिळेल, संध्याकाळच्या वेळेला चहा पिण्यासाठी सगळेजण बसलेले असताना ताई सगळ्यांना चहा देते, पण कृष्णाला देत नाही. कृष्णा म्हणते, अगं ताई माझ्यासाठी नाही आणलास तू. तर ती म्हणते, नाही, इथून पुढे तू तुझं सगळं करायचं, घ्यायचं, शिकायचं, हां, नाही तर तुला कोण देईल आयतं माहिती आणून. तेव्हा ती म्हणते, ताई आपलं ठरलं आहे ना, मी बाहेरचं काम करणार, तू आतलं करणार, आणि तू स्वयंपाक करायचा, मग मी बाहेरचं काम करणार. मला नाही जमणार बाई हे स्वतःचं स्वतः करणं आणि घेणं. त्यावेळेला ताई म्हणते, तू लग्न केल्यानंतर बाकीच्यांना काय देणार. आत्ता जरी तू निडरपणे सगळं खरं बोलली असली आणि हा जरी ते म्हटले असतील, पण पुढे जाऊन तुला करावंच लागेल. तितक्यात आई येते. आईशी बोलण्यासाठी ताई पुढे जाते आणि सांगते, आपण लग्नाची बोलणी पुढे करायला हवी, त्यांचं काय मत आहे तेही जाणून घ्यायला हवं. आई काहीच म्हणत नाही. हो बघू असं म्हणते आणि रागारागाने घराच्या आत निघून जाते. तिला थांबवत पुन्हा एकदा स्वाती म्हणते, आई तुझं काही भिनसलं आहे का. तेव्हा ती म्हणते, नाही काही नाही, बोलूया आपण म्हटले ना, आणि असं बोलून आत जाते. इकडे ताईसोबत वाद घालत असताना पुन्हा एकदा कृष्णाला ताई रागवते आणि तिचा कान पिळत म्हणते, तुला स्वयंपाकही यायला हवा, उद्या तुला तुझ्या हाताने स्वयंपाक करावा लागेल आणि तोच सगळ्यांना खाऊ घालशील. आज मी तुला आयतं माहिती देते पण उद्या नाही देणार असं म्हणत तिला उद्यासाठी मनाची तयारी करायला सांगते. तर ती म्हणते, नको अगं ताई, मला स्वयंपाकघर म्हणजे जणू काही राक्षसच असं वाटतं, ते राक्षस मला गिळून खातील असंही वाटतं, त्या राक्षसांसमोर मला नको नेऊन टाकू असं म्हणत ती ताईसमोर विनवण्या करते. आणि ताई तिला जबरदस्ती खेचत किचनमध्ये आत आणत असताना तिथे वाद होतो. काय तू माणसासारखा माणूस कोणत्याच कामाला घाबरत नाही, किचनमध्ये कशाला घाबरतेस, लढ तू, भीड असं म्हणत तिला सगळेजण पुढे प्रोत्साहित करतात. पण ती म्हणते, तू लढ, तू जाय, तू भाकरी कर, मला नाही जमत बाई त्या किचनमध्ये काम करायला. रडत असते ती. तिला
स्वाती जबरदस्ती खेचून त्या ओट्यापर्यंत नेते आणि सांगते आज पोहे बनवायचे सगळ्यात पहिला तुझा धडा. आणि पोह्यांसाठी सगळ्यात पहिले कांदा आणि हे बटाटे मस्त बारीक काप कर. आता ते ती रागारागाने करायला सुरुवात करते आणि कांदा कापत असताना डोळ्यातनं खूप पाणी येत असतं. तिची चिडचिड होत असते. कसली मोठी मोठी अशी काप तिने करून ठेवलेली असतात. ताई आल्यावर पाहते. इकडे पूजा मात्र खूप एक्सपर्ट असते स्वयंपाकामध्ये, पोह्यांमध्ये. तिने तिच्या मैत्रिणीसाठी जे पोहे केले त्यात ती थोडंसं वरतून खोवलेलं खोबरं पेरते आणि ते पोहे तिच्या मैत्रिणीला खायला देते. तिची मैत्रिणी म्हणते अप्रतिम, खरंच तू स्वयंपाकात किती हुशार आहे, तुला पोहेसुद्धा किती अचूक छान बनवता येतात, तुझं ना कौतुक करावं तितकं कमी आहे. असं म्हणून तिच्या स्वयंपाकाचं कौतुक तिची मैत्रीण करत असते. इकडे मात्र आपल्या कृष्णाला काही केल्या काही जमत नसतं. अगदी कांदा कापणं हे जणू काही महायुद्ध असल्यासारखं ती दाखवत असते. तिची ताई तिला शिकवणी देत आहे आज कसे कांदे कापायचे, कशी बारीक, आणि कढई कशी मग ठेवायची चुल्यावरती, त्याच्यात काय काय घालायचं. तेलाची तर बॉटल ती पूर्ण उलटं करत असताना तिची ताई तिला थांबवते. मोजून मापून काही गोष्टी करायच्या असतात, ते असं अंदाधुंदी नसतं टाकायचं गं. एकदम मूठभर तिने मोहरी त्या तेलात तडतडायला टाकायला घेतली. ताई तिला म्हणते अगं एवढीशीच घ्यायची, एवढी नाही. ती मोहरी टाकल्यानंतर ती तडतडते. घाबरून तिथून कृष्णा धाव सुटते. तिला पकडून पुन्हा एकदा ओट्याजवळ बसवतात. हे फक्त तडतडले, तुला मी अजून पुढचं शिकवते असं म्हणत ती मग त्याच्यामध्ये कांदा घालते, हिरव्या मिरच्या घालते आणि ते हलवत राहायला सांगते. तिची इतकी चिडचिड होत असते. तिची चिडचिड पाहून तुला कसं व्हायचं तुझं असं म्हणत ताई डोक्याला हात लावते आणि तुला हे सगळं शिकावं लागेल, तू मन लाव याच्यामध्ये असं ताई तिला सांगत पुढे घालते. ते तितक्यात तिला फोन येतो त्या नवीन स्थळाबद्दलचा. इकडे छान प्रकारे मीटिंग चालू असते. दुष्यंत तिथे सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन देत असतो. प्रत्येकजण त्याचं प्रेझेंटेशन ऐकत असतं, पाहत असतं. प्रत्येकजण मन लावून पाहतं आहे. पण इकडे पूजा मात्र अगदी मनापासून पाहत असते. ते फक्त दुष्यंतला, दुष्यंतची प्रत्येक गोष्ट ती नोटीस करत असते. इकडे कृष्णाचं लग्न मोडण्यासाठी नवीन स्थळाकडनं फोन आलेला असतो आणि हे ऐकल्यानंतर स्वातीचा संताप होतो. तुम्हाला कोणी सांगितलं ती पांढऱ्या पायाची आहे? माझी कृष्णा म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी, महाराणी आहे आणि तिच्यासाठी तुमच्यासारख्या स्थळांची गरज नाही. तिच्या आयुष्यात एक राजकुमार येईल आणि तोच तिच्यासाठी सुटेबल असेल. तुमच्यासारखे कमी बुद्धी असणाऱ्या लोकांपासून माझी कृष्णा लांबच असलेली बरी. तुमची बुद्धिमत्ता, तुमची कुवत बरं झालं आजच दाखवली असं म्हणत स्वाती त्यांचाही अपमान करते आणि फोन ठेवून देते. कृष्णाला मात्र वाईट वाटत असतं. तिचं लग्न मोडलं. आता ते कसं मोडलं तर रात्रीच्या वेळेला जेव्हा आई बाहेर गेली होती तेव्हा तिने त्या मुलाकडच्यांना फोन केला. त्यांना त्यांच्या घराण्याबद्दल सांगू लागली आणि तुम्ही इतके मोठे घराण्याचे प्रतिष्ठित लोक आहे आणि असल्या पांढऱ्या पायाच्या अवदसीशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न का करताय म्हणून ती त्यांना विचारते. अवदसा म्हणजे काय असा प्रश्न मग नवरदेवाकडच्यांना पडला. स्पीकरवर फोन टाकलेला असतो नवरदेवाने. मग इकडनं ती बाई वेगळ्या आवाजात फोन करून बोलत असते की ही मुलगी खूप करंटी आहे. जन्मताच तिचे आईवडील गेले. मंदिरात त्या नानांना त्यांच्या बायकोला ती मुलगी सापडली. त्यांनी तिला सांभाळण्याचा निर्णय घेतला. घरी आणली. घरी आणून तिला 2-4 महिने झाले नसेल तर त्या बिचाऱ्या नानाला पूर्ण गावभर धिंड काढून मिरवण्यात आलं. अगदी त्यांनी इतकं प्रेमाने तिला सांभाळलं. पण झालं काय, त्या कृष्णामुळे तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली. बिचारी बाई तिने एवढे 3 मुलं कशी सांभाळले, लहानचे मोठे केले तिच्या मनाला माहिती. आणि असल्या पांढऱ्या पायाच्या बाईशी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावताय. तुमच्या घरी ती गेल्यानंतर काय होईल याची जाणीव आहे का असं म्हणत फोन ठेवते आणि तिनेच लग्न मोडलेलं असतं. तिला कृष्णासारखा मर्दगडी बाहेर जाऊच द्यायचं नाही. एवढा राबणारा कृष्णा म्हणजे तिचा मुलगाच. आणि एवढा आयती नोकर कोण सोडणार, नोकराला बाहेरच जाऊ द्यायचं नाही. इकडे कृष्णा तिच्या ताईला सांगते अगं काय वाईट वाटून घेते, आता शेतीमध्ये किती कामं आहे बघ बरं, शेतीची कामं करायला हवी की नाही, आणि त्याच्यासाठी मला लग्नाच्या भानगडीतच अडकायचं नाही, बरं झालं लग्न मोडलं असं म्हणत तिच्या ताईला ती दिलासा देते आणि बाहेर निघून जाते. इकडे कृष्णा लग्न मोडलं म्हणून वाईट वाटत असतं पण कुणाला चेहऱ्यावरनं दाखवत नाही. पूजा मात्र दुष्यंतच्या प्रेमात पार वेडी झालेली असते. तिला दुष्यंत सोडून डोळ्यासमोर काही म्हणजे काहीच दिसत नाही.
दुष्यंतकडे ती एकटक पाहते आणि दुष्यंत सोडून काहीच विचार तिच्या मनातही येत नाही. कृष्णा मात्र वाईट वाटत असतं म्हणून घराच्या बाहेर पडते. कोणाला आपले अश्रू दाखवत नाही. रडत रडत शेताकडे जात असताना समोरून गावातली 2 माणसं येतात आणि सांगतात, अगं आम्ही तुमच्याकडेच येत होतो, बघ ना माझ्या बकऱ्याचं पाय मोडलं आहे आणि ह्या बकऱ्याचं काय करावं, तू पाहिलं तरच कळेल ना. आणि मग ती त्या बकऱ्याच्या पायाला स्पर्श करून पाहत असताना तो व्यक्ती म्हणतो, तुझ्यामुळे माझ्या बकऱ्याचा पाय जर मोडला असेल तर तुला त्याची भरपाई द्यावीच लागेल, नाहीतर मी तुझी कंप्लेंट बाईसाहेबांकडे करेल. त्यावेळेला कृष्णा म्हणते, थांबा मला बघू तर द्या. मग कृष्णा ते पाहत असतानाच पुलाच्या दुसऱ्या बाजूने बाईजाबाईंचा ट्रॅक्टर येतो. बाईजाबाई रुबाबात ट्रॅक्टर चालवत येत असतात. बाईजाबाईंना पाहिल्यानंतर गावातली त्या ठिकाणी जमलेली मंडळी बाईजाबाईंच्या अवतीभोवती येऊन त्यांना मुजरा करतात, नमस्कार करतात. त्या सगळ्यांकडे पाहत म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सगळेजणी आनंदी राहा असं म्हणत आशीर्वाद देतात आणि रागारागाने त्या कृष्णाकडे पाहू लागतात. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, मुलाला त्या फोन करून सांगतात, तुला खूप सारे फोटो पाठवले, त्या फोटोंमधनं एखादा फोटो निवड आणि गावाकडच्या मुलीशी लग्न कर. गावाकडे छान मुली असतात. लग्नाचा हट्ट आता बाईजाबाईने मुलाकडे धरला आहे. इकडे वासुदेव आले आणि आपल्या कृष्णाला गुड न्यूज देऊन गेले, तुला राजकुमारासारखा नवरदेव लवकरच भेटणार आहे, तुझं नशीब उजळणार असं म्हणत भाकीतही त्यांनी केलं. आता कृष्णाचं कशी हळद रुसती, कशी हळद हसते हे पाहायला आपल्यालाही आवडेल. चला तर मग हळद रुसली कुंकू हसलं हे पाहायला आपण विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटू पुढे येणाऱ्या नव्या ट्विस्टसोबत. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.